यस अगदी आपण पाहू शकाल स्वर्गीय मंगेशदादा स्मृती 11 हा संघ आणि संघ मालकाला विनंती आहे की आपण लगेचच टॉस्का बॉक्स मध्ये संपर्क साधा. चला नवीन सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साइडने टीम सिद्धिविनायक 11 विरुद्ध पिंगळे ब्रदर्स असं हे घमासन युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धिविनायक क्रिकेट संघाने टॉस जिंकला आणि प्रथम धुमशाचा कार्यक्रम म्हणजे बॅटिंग. सोमजाई माता 11 टेंबरे संघाचे संघ मालक आपल्याला देखील विनंती आहे आपला जो सन्मान केला जाईल आपण त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी लगेचच आपण संपर्क साधा. सोमजाई माता 11 टेंबरे संघाचे संघ मालक ए अंपर अहो तो सुट्टर कर ना गामाचा वास येईल तर अंगल कोणी येई ना कमाल आहे. चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी तर डांगरट डिंगरट टापरट टिपरत मैदानाच्या आतमध्ये दाखल. ऋषिकेश आणि निखिल ही सलामीची जोडी रंगी आणि शिंगी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहा तेवढीच चांगली त्याची बॉडी आणि तेवढीच चांगली त्याची दाढी आणि काय बुच्चा आहे का काय डोकेलं. अरे बापा रे म्हणजे गडीवर तर बाई सारखा काय सांग प्युअर बाप्या जरूर काही का असे ना. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सोमजाई माता 11 आंबिवली टीमचे मालक आपल्याला देखील विनंती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून जो आपला मान सन्मान केला जाईल आपण तो स्वीकारण्यासाठी लगेच टॉस्का बॉक्स मध्ये संपर्क साधणं महत्त्वाचं राहील. प्रत्येक संघ मालकाचा जो मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. त्याचबरोबर रियान एंटरप्राइजेसचे संघ मालक आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या. गोलंदाज प्रवीण जो गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पहिल्या षटक गाठण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज ऋषिकेश. दोन्ही मजबूत गडिया लांब लचक 11.5 ते 11.15च्या आसपास उंची टेप लावून खटाखट. हा बरोबर हा आता किचन मध्ये आहे तू ओके यस ती बघा मारली रेस केली सुरुवात जरूर. जाऊया आमचे एक पंच पहा खाऊन पिऊन जरासे ते सुकलेले आहेत मिलिंद सर आणि आमचे एक पंच पहा हम काले हुए तो क्या वो हम तो दिल वाले स्वेटर घालेंगे लेकिन छोड़ेंगे नहीं. शर्ती करून करून थकलेले आहेत ते मिलिंद सर का यस. जाऊया डाबाला सुरुवात सामन्याला सुरुवात होती. पहिला चेंडू या डाबाचा पडला जाईल. अंपर निट्र बाबा ढेंगपटी शिरल गडी बारीकूच आहे फुकाट उचलून नाहीत घालील. पहा इथे एक सिंगल आली बोनी होताना पाहायला मिळाली. इकडे बंगली मोकारा रे कठीण बंगली ते पिपळाशी काय तेलकाट खाऊ नका का फुकाट झोंबले का तो खईच नाही हेड वांद व्हायचं. पुन्हा एकदा प्रवीण तयार गोलंदाजी ट्रॅक वरती मोठे घरचा पोकळवासा बाराशिरा भसा भसा डास डॉट निर्धाव चेंडू चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटक म्हणजे बेकार कार्यक्रम. पुढचा चेंडू कशा प्रकारे राहील. फुलटॉस बॉल होता फटका मिड विकेट मध्ये लाजबाबाने बॉल थांबत नाही. लाय चुना मळ तंबाखू दिदन का हंटो का काकू माकू काकू माकू काकू माकू 4 ढोकना डीजे. थँक्यू भावेजी सपकाळ ज्यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी दोघांसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक. बाप्पा 1000 रुपये आले गड्या 1.5 हात बेमटी वरती आली तरी दम खाऊ नका का संघ मालक आहे मग परत ना टीम नुती त्या चष्मा नुता डोक्याला. आता बाप्पा काय ती पोच काय त्याची बॉडी काय त्याची दाढी चिकना चिकना गोंडूस पाहू शकाल. संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये
यावेळेस इथे फटका भरपूर उंच क्षेत्रक्षे बॉल खाली येतोय पाहिलं जाईल काय घडणार काय नाहीये या काय झाला माहिती का बक्षीस लायले अशाच दीडकांड्या टाईट होत्या खरी बात आहे बक्षीस लावणं म्हणजे काय माहित आहे का दाणं टिकून कोंबड्या झुंजवणं असं वाटत आहे झाला कार्यक्रम खावा पका मीठ गडी व्हावं नीट तिथे फलंदाज बाद गड्या हो बक्षीस लावणं तेवढा सोपा नाही कारण मला पका अनुभव आहे 7 वर्षात बघलाय कार्यक्रम बक्षीस लायला का ते टायमाला काय नाही काय कार्यक्रम होतोच आणि तिथे पहिला धक्का फलंदाज बाद यस थँक्यू डीजे थोडासा थांबवतोय विकी देशमुख जर षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल ऋषीसाठी पारितोषिक आहे विकीच्या माध्यमातून जर षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर 500 रुपये 500 कमी होता रे पुढे 2500 रुपये वाढे 550 अनंत अनंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल पण गोलंदाज प्रवीण ची गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते येणारा चेंडू पुन्हा एकदा बस फिल्डिंग भारी झाले पण गड्या की असू दे का ना काय सांगायचं आहे सलूनवाला कोण का जेला का काय झालाय त्याला भेटलाच नाही केवढा जंगल वाढायला डोक्यावर नंदरा हा आयोजकात काय म्हणून तर त्याला सलूनवाला भेटला नाही त्या डोक्यावर का ना केवढा जंगल वाढलाय कोयता मी त्या गेलचा कमी कर जा जाऊया खऱ्या अर्थाने जरूर 7 धाबा यावेळेस हो फटका सजवला टीममधून क्षेत्ररक्षक आलाय बाप्पा फिल्डिंग कडक झाली गडी मजबूत ना तो बॉल तरी काय पळल पहा पहिल्या षटकाचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन संपलं गेलं पहिलं आणि तिथे संघाची धावसंख्या धावपलका होती 8 धाबा तोपर्यंत देऊया डीजेला थोडीशी संधी विकीसाठी पारितोषिक आहे ऋषीसाठी पहा तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आणि भूषण रसाळ आणि भावेश सपकाळ दोघांच्या माध्यमातून 1000 म्हणजे 2000 रुपये बस आणि विकी करून 500 2,500 काय सांगायचं आहे नको झालाय जरा आगडी मालक खुश जात भयानक पण मालकांना पार मानाचे शिराव गोंधो नाकडली काय सांगायचं आहे आजकाल बाया गोंधो नाकडायच्या बंद केल्याने याला जोर आला इथे हो बेकार वडाला वाजली वांगी आणि कॅच सुटली ढेंगी यस मारुती गोलंदाजी ट्रॅक वरती यस अजून एक दोन दे ना बॅट काय सांगायचं आहे योग बाप्पा 2,500 ना रे का ना गडी तावकडी पाहिलं जाईल मारुती खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पहिला चेंडू हाताळला त्यावरती 2 धावा काय तुमच्यावर बक्षीस लायला पण नाही इला झाला तुम्ही चायनाचं निघालं फुसक्यात कार्यक्रम फिट झाला तुमचा जरूर अगदी मारुती तयार यावेळेस हो फटका आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक आहे यस रोहिदास उर्फ बबलू त्याचा जर वजन केला तर षटक होईल खाऊन पिऊन वाळलाय का काय झालाय पहा इथे जरूर चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं पुढचा चेंडू कशा प्रकारे राहील ते देखील पाहावं लागेल यावेळेस देखील हो बेकार कार्यक्रम जसा बॅटीला ठोकल्या बॉल दिसतात दर दरा पर खाजोईत पळायला लागला संघ मालकानं काय खायला दिला का पकोड खायला घातलं का काय केलं दोघ आले काय नाही ते बॅस्ट म्हणून काय साधा नाही ती वस्तू बारीक आहे ना रे गडी बारीक इंजन बारीक अवरेज फुल बॅटिंग मजबूत पुढचा चेंडू पुन्हा एकदा अशी अपील म्हणजे काय माहित आहे का ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपा फटाफट स्कोर भारी असत कुछ तो गडबड है दया हो
कारण अफील मध्ये कुठेतरी जर पाहिला तर आत्मविश्वास कमी होता. अफील जोरदार केली होती परंतु ती यशस्वी झाली नाहीये. तिथे हा चेंडू डॉट आलाय आणि षटकातला 5वा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा मारुती तयार. काय तो बेकार बॉलर आहे, डेंजर. गडी दिसत तसं नसत म्हणून जग फसात. मारुती खऱ्या अर्थाने ज्या वेळेस संघ अडचणीत असतोय तेव्हा त्याच्या माध्यमातून 3-3 धावा देखील 6 चेंडूमध्ये डिफेन्स केल्यात. अशी त्याची गोलंदाजी अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिली. फुलटॉस बॉल, एक सिंगल बनली. दुसरीचा प्रयत्न परंतु नाकारला जातं. काय तो बॉल तरी पळल तिकडे तो गडी काय साधा आहे का? त्याचे अँगल काय वामन दादा सोडा आणि बाकी सगळ्या धरा. अरे तसा नाही रे, सोडा आहे, सोडा महाराष्ट्र सोडा. जाऊया स्कोरर मित्र आमचे सांगताय धावा धावपल का वरती 16. आवडे वज का सांगतो वागावत पण बिना शेपटी जाऊ ना नरड्याला धरी मट्यान सांग. 16 धावा धावपल का वरती. षटक क्रमांक मैदानात 4 वेळेस संपलं गेलं 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपल का वरती 16. डीजे थँक्यू. आमचा उत्कृष्ट हॉलिंडर्स पंकज दादा कदम या बळा त्याला हळदी लावायची घेतली. काय सांगायचं आहे आणि खूप मेहनत घेतली आणि त्यांना 2 वडापाव आणि 7.5 रुपये दिले जातील. संकेत सावंत यांच्या माध्यमातून प्रवीण आला वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकात आणण्यासाठी. यावेळेस हो काय फटका लाजवाब. कांद्यावर कांदा, डबल कांदा, षटकार मारून बॉलरचा केला रे वांदा. ठोकना डीजे. थँक्यू, धन्यवाद डीजे. षटकार आल्या संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे जाऊन पोहोचली. पंच ऍडजस्ट म्हणून आपण थोडस साईडला वा. कंचे लेग पंच तुम्ही नाही तुम्ही ओके. ते सुटाबुटावाला सुटबुटा 18 रुबाब याचा गोऱ्या हंपरचा पहा. कारण आपण सेकंड कॅमेऱ्यामध्ये आपण परफेक्टली येतात त्यामुळे थोडस ऍडजस्ट म्हणून. यस तुम्ही हा जरा खोपड्याला राहिला तर काय धोकाच नाही तुला. वरून गोदडी आणून द्याव का 1-2 गोदडी. काय जाणं इकडे बदा आम्हाला घाम फुटला तरी तो बिचारा हो ना जर्किंग घालून आहे. कमाल आहे. 22 धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल आमचे मिस्टर भावड्या. त्यांचा कार्यक्रम ओके आहे. गड्या चेहऱ्यावरून वाटत आहे तुम्ही मोबाईलचा केवढा चाळावा आहे त्या चेहरा भोळा. यस इथे मात्र जरूर चांगला चेंडू आला. 5वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे डॉट प्रवीण ज्याच्याकडे व्हेरिएशन भरपूर आहे आणि लगेच कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतो. जाऊया प्रवीण तयार होईल पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. बॉल हा मला वाटला वेगळाच काहीतरी खैसबीस आहे का काय. जरूर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे डॉट. गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाली. गडी चिकना ना तर बॉलिंग पण चिकनी. चांगली गोलंदाजी यावेळेस होताना पाहायला मिळाली प्रवीणची. कारण षटकार आल्यानंतर कमबॅक करणं म्हणजे तुमचा आत्मविश्वास जागा करणं. यावेळेस जरूर फटका खेचला. एक सिंगल घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक आहे दुसरीसाठी प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. तुम्हाला होते बॉलरचा काय समजला का? काय नाही समजला. अंपर बॉलर बॉल टिकताना फक्त चेक कर कोण कोण पंक्चर आहे. आवाज येतो
हवा निघते कुठून तरी. बरोबर, जरूर अगदी आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला जर पाहिलं प्रवीणची गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 24. एक जेला मुंगवात पहा, म्हणजे हा चेंडू आलाय तो म्हणजे वाईट, खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण पाहतो ना, ज्या पद्धतीनं प्रवीणची राहिली आतापर्यंत चांगली राहिली. मला वाटतं यस 2 चेंडू खेळ शिल्लक आहे, कारण हा चेंडू वाईट होता. पुढचा चेंडू पाहावा लागेल. हो इथे बेकार श्याम कार्यक्रम झाला बाबा. बायको देखाय जेला आणि मेवणी पटकून आला. संघ मालकांना क्या दिली तो बॉल कसा रे पळल. आता गडीत जर आवडा मटा आहे तो षटाक बसा बॉल, तो कसा पळल तू सांगाल, जाऊ तरी कसा. यस हा जना मुकाजे जना काय सांगायचं आहे. एक विकेट आली का 3-4 जण येता, आता गाल आरबाट करून ठेवायला यायचा परत तुम्ही असं जरूर. आणि जास्त एकत्र यावं नका, भले मॅच झाल्या होत्या नईत जा आणि तेथे एकमेकाच्या मेंढ्यावर बसा. जाऊया संघाची धावसंख्या धावपलकावरती 25 आपल्याला पाहायला मिळते. आणि नवीन फलंदाज ओमकार भोईर जो आपल्याला पाहायला मिळतोय. पाहू शकाल बावड्या काय खुर्ची धरीच ना तू, टीमात खेळते ना. इथे 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 जरूर प्रयत्न चांगले केले जात आहेत. बावड्याचा चेहरा मग परत हसरा होता, रन झालं नाही तर निघून नारळ चेहरा वापरला तरी फक्कन फुटल असे हाडकाच करून ठेवल्या. नाराज दिसतोय. पहा या खुर्चीत बसा, उन्हात जाऊ नका. बॉल धरा ठेवला का मग इकडे येऊ नको, तिकडे खोपड्याला जा अजून. जरूर जाऊया. इथे चांगली गोलंदाजी प्रवीणची होताना आपल्याला पाहायला मिळाली. मला वाटतं 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 25 धावा सिद्धिविनायक 11 या टीमच्या. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदर असं एक संगीत. थैंक यू, धन्यवाद डीजे. विनंती आहे रियान 11 टीमचे संघ मालक आपला जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस आयोजन कमिटीच्या वतीनं आपला जो मान सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करण्यासाठी या. आणि मला वाटतं सोमजाई 11 आंबिवली आपल्या संघ मालकाला देखील विनंती आहे की आपलाही मान सन्मान केला जाईल, आपणही या. त्यामुळे ज्या ज्या संघ मालकांची नावं मी घेतली जातील त्या त्या संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये संघ मालकाने सहभाग घेतलाय त्या सर्व संघ मालकाचा मान सन्मान हा झाल्याशिवाय राहणार नाहीये. इथे पाहू शकाल प्रयत्न भरपूर आणि मला वाटतं शेवटच्या क्षणी बास काय सांगायचं आहे. असा कार्यक्रम म्हणजे लय भयानक कार्यक्रम. बायको करा चकनी पण मेवणी पाच चिकनी श्याम कार्यक्रम झाला. फिल्डिंग करायला पण गडी गलफडला, परंतु जना जो विकेट किपर आपण पाहतोय त्याच्या डोक्यावर कॅच पण कमी आणि त्याचा पोट पण 1.5 हात मोर आलाय. जरा उद्यापासून रनिंग करीत जा, सपाट कर जरा. पाहू शकाल 27 धावा आहेत. यावेळी देखील समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न परंतु नाईला झाला. जरा बास एकच नंबर. नको झाली तर येणारच जना काय जिथे खेकडाचा खांजी पिऊन आलाय का काय झालाय, निस्ता वळवळ 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 करीत राहिला आहे. थोड्याशा चुका होत आहेत परंतु जरूर चुका सुधारणं महत्वाचं राहील. हा विकेट नको घालू तुझी.
ते येलचा परत काय सांगायचं आहे. 2 धाबा आल्यात आणि यस यावेळेस मात्र बॉल थांबत नाही. लाय चुना मळ तंबाखू हा चेंडू सीमारेषा पार. तिथे मिळतील धाबा 4. थँक्यू. चांगलं संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. इथे पुन्हा एकदा काय सांगायचं, बॅट्समन असा योकूच खोपडा धरलाय का, खालत मुंडी केली का बॉल थांबतच नाही. काय सांगायचं, मानाचा खिला ढिला झालाय का काय झालाय. बॉल जवळ आला काय आता पक्कन खालत मान करीतो आणि सॉक्कन बॉल मारितो. बॉल पण थांबत नाही. बॉल पुन्हा एकदा सीमारेषेकडे रवाना होत असताना लागोपाठचा हा दुसरा चौकार. आता भावड्या खुश वया, कारण आता धाबा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 37. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस देखील हो फटका लाजवाब. सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. कासकन तो भावड्या मगा परत हे येत होता जसा चौका येत चालतो दे का कुण गेला नाही. आज मुळियात बाहेर आल्याशिवाय रे ना मला वाटत हो एक जाग्यावर घडी थांबत नाही ना. हा लाय चष्मा बघा, याला पाठवा केंद्राव नाही तर पाठवा बंदराव. डोंबिवली वाकठ्या जेवून ये. धाबा धावफलकावरती षटकाराच्या मदतीने वेगाने पुढे जातात. 43. थँक्यू. आता मात्र बॅट्समन रंगात आला. मग करगोट्याला काय तायती बांधून आला का काय झाला बाबा. कंचाई बॉल टिकला तर फार टापरून मारायला लागला, टुपरून मारायला लागला. आपण बॅट्समन जीप कढीतो बाहेर पाहू शकाल. पुलटॉस बॉल पुन्हा एकदा पटका सजवलाय. शतरक्षक आहे डीप मध्ये आणि तिथे देखील बॉल निघून चालाय सीमारेषेच्या बाहेर. अक्कल बंद झाली बाबा. काय सांगायचं आहे, असा कार्यक्रम म्हणजे फिट कार्यक्रम. जाबाई भोळा सासऱ्याला पोरा झाली 16. एक सांगतो ते आम्हाला मुळात, दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा. खाली ना कान पळा सलपटा बाहेर. तिथे 4. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या बघता बघता आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश. पण या की अशी वेगळंच आद्र मिरगुटल्यासारखं कसं पाक 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 हालता. पुलटॉस बॉल फटका हवेत आणि क्षेत्ररक्षक जरूर एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. आणि बघता बघता मला वाटतं एकच सिंगल घेतली आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 48 धावा. 48 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. काय सांगता याला सांगता ईडीची चौकशी म्हणजे अशी हॅम्परिंग. आता डोळं मिटकून तलवार फिरायली ती. आंधळी शॉट होता यो आंधळी. काय सांगताय, बॉल गेला काशीवरून, बॅट आली याची वाशीवरून. कार्यक्रम फिट. तिथे डाट. 25 धाब्यांवरती ऋषिकेश बॅटिंग करतोय. खोसऱ्या बॉल होता, दाबून मारायचा होता. फिल्डर तोटका सारखा आलाय. रोहिदास धावाची संधी आहे. तो परत काय सांगताय, सवकास बॉल ये सवकास कन्हत. आणि तिथे यास आता मात्र ऋषिकेश संघासाठी
संघाची 50 त्याच मध्ये ना, मग परत कमी रन होतं त्याचं आणि आता कसं काय 50 धावा कंप्लीट होत असताना हा देखील तडाखा, हा बॉल देखील निघून चालाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. आलाय ऋषिकेशच्या पाठबंद षटकार. संघ मालकाने याला चांगला विकास घेतला वया का. मजबूत संघ मालक कोण आहे, तोच आहे का. आणि वतदा बसला म्हणजे त्याला मुळ्याची लक्ष ना काय झालं आहे, उठला झाला बरा वाटत. संघ मालक आहे काय म्हणून तर तेवढा घडी काय सांगत आहे, फार गामागिरी झालाय ओला भदभदीत पण दम खात नाही. चांगली त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. असं आहे का बर. आणि यावेळेस देखील फटका इथे फसलाय. आता गोलंदाज बॉल खाली येतोय आणि तिथे सुंदर जे काय सांगायचं योगडी लेट आला पण शेड बनला, चांगली बॉलिंग करायला झाला. केस त्याचं एक काम करा, येळचा संघ मालक बघा ना त्याला सलून वाल्या का नाही आपले सगळा ओके मध्ये तो बोजा कमी करा. तो बघा लागला केसा वाद द्यायला नको झाली जरा. पहा गडी एकदम चिकना, गडी बारीक. काय सांगायचंय गणेश उर्फ त्याची बॅटिंग चांगली म्हणजे बॅटिंग भारी आणि उर्फ त्याला म्हणतात खारी. तो गणेश खारीचा आहे ना रे, बरोबर खारीचा आहे गणेश. स्ट्राईक एंड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आणि इथे यावेळेस फटका हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू बॉल खाली येतोय आणि त्या खारी सस्पेंड. या ना कंच्याना मशातून बोंगा आणलाय, तो सकाळपासून दमूच खात नाही. 5 रुपयावाला आणला का 10 रुपयावाला, पण मग आपण करीत राहिलाय ठोक तिथे. थँक्यू. पहिला डाव संपला, तिथे 56 धाबा झाल्या. 57 धाब्याची गरज आहे. आंपर सांगतो तू योग सांगतो बघ मा कसा चष्मा घातलाय, मा कसा दिसतो तो सांगतो. थांब माझा सांग खालतं टेकून जरा मला मुळीच झालाय, गरम शेकून दे. काय सांगायचं आहे, कमाल आहे. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजून एक मॅच आहे का, विनर विनर कसं काय टॉस करण्यासाठी बोलवायला. संतोष शेंडे उर्फ सत्तूरबाई, आपण रोहिदाशी लगेच संपर्क साधा. त्यांचा हत्यार गायब आहे वाटतं. यस लगेच
हरीश केवारी, हरीश केवारी आपल्याला देखील मारुती बजरंगबली शोधतोय. तुम्ही पण त्यांची तलवार घेऊन या. सत्तावन्न धावा बनवायच्या आहेत. पहा भावड्या शिरलात. अरे काय सांगायचं आहे, सकाळपासून तो येतो स्टेज सोडी नव्हता, त्याचाच संघ जसा खेळायला लागला तर त्याला काय सांगाय, पायाला घुंगरा बांधले का काय, तुझा नाही का? नको, बर ठीक आहे, चला चला. सलामीची जोडी काय तू नको झालाय तर तू हळदी आधीला आहे तो उठणी नंतर. चला सलामीची जोडी बहुधा करायची का सुरुवात? शुभमंगल सावधान. यस भावड्या त्यांच्या माध्यमातून बबलू अर्थात रोहिदास जर षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि तिसरा रिव्हर्स म्हणजे तुम्ही त्याला पंक्चर करा, पंक्चर. पहा आगळं वेगळं बघा, हा दाब दाब चांगला दाब. काय सांगायचं, आज जेल्या जेल्या त्याला दम नाही निघत. ओके, सलामीची जोडी रोहिदास आणि प्रवीण ही 57 धाव्यांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेली ही जोडी. यावेळेस पॉइंट मध्ये बेकार जसा आला तसा खालची आळी वरची आळी सकाळच्या गेले ना तुकाचे बोलून चुळीत मळीत उडदाची डाळ भेंड्याची भाजी चुकुट चुकुट तू चल मोहर माल मग फुसक्यान चार चौकार. पहा रोहिदास खाऊन पिऊन सुकलेला गडी पहिलेच बॉलआउट टिचकन मारली म्हणून सांगायचा कशाळ्यावरून आली काकडी. रोहिदासची शेंडी वाकडी परंतु बॅट सरळ. पुढचा चेंडू पाहावं लागेल. बस काय सांगायचं आहे, श्रम कार्यक्रम ना पहिले बारेला चिकन खा दिला आणि दुसरे बारेला असा नरड्यावर रक्ता दिला. कार्यक्रम फिट. फलंदाज रोहिदास होतो बाद विकेट. ऋषिकेश सावंत जर विकेट हॅट्रिक घेत असेल तर संकेत सावंत ज्यांच्या माध्यमातून 500 उलट 10 रुपये वाढे ना. यस 555 रुपये पारितोषिक दिले जाईल. 555. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जनार्दन दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पाहू शकाल जनार्दन मैदानाच्या आतमध्ये संघाचा महत्वाचा खेळाडू. खऱ्यात जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस या आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल. ओहो फटका इथे हवेत खेचला पण नाही इलाज झाला. रट्टा मारला पण काय झालं बास तरी मात्र थांबत नाही. यस पहा म्हणून जना टोपीकड दाय दाय दाय. पहा म्हणून सांगा ज्याचा पडाचा टक्काल त्याला मोकार अक्काल. जनाचा शेम कार्यक्रम आहे आज. जेला जेला काय झालं तो आधी 1.5 हात पोट बाहेर आला त्या जरा सपाट करायच्या मगी लाग. फटका क्लास आलाय कारण तिथे आल्या धावा 4. नाही इलाज काय करील बेडका सारखी उडी मारली बाबा. पहा टप्पा पडला चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि गड्यानं टुनकुन उडी मारली पण चायनाचा माल निघाला. तिथे डट
निर्धाव चेंडू. आमच्या स्कोरर काय खोकाय लागला यार, काहीतरी करा त्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस देखील इथे फटका जरूर पॉइंट मध्ये ढकलला आणि यावेळेस देखील बॉल. अरे बापा रे, हे बाबा तो वासा मॉडेल तुला ना काय वय. पाहू शकाल हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, तिथे चौकार. रोहिदास शांताबाई पकड आणि संघाची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा. 12 धावा धावफलकावरती आहेत. सामना इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट स्थितीमध्ये इम्पॉर्टंट कामगिरी करत असताना जनार्दन थोरात. यावेळेस देखील हो पुन्हा एकदा बेकार. आता मात्र बॉल थांबत नाही. जसा बॅटला ठोकला ठोकला जनाला करीत जन 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 4. काय सांगायचं आहे, गड्याची जर साईज हेरली ना, साईज शेम डांगरा सारखा गोल गरगरीत दिसतो, पण रट्टा असा मारितो बेडूकुडी. कार्यक्रम फिट. तिथे 4. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं पहिलं. तिथे धावा धावफलकावरती 16. थैंक यू, धन्यवाद डीजे. अभिषेक स्वतः संघ मालक षटकभर. ओहो यावेळेस नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पणावते बॉल, वाटलाय बॉल, दलफद्रे बॉल. या बापा रे, संघ मालक आला पण काय सांगायचं, डोक्यावरून गेला. लेग बाईस. यस, दाने दाने पे लिखा है खाले माले का नाम बोला जबा केसरी. तिथे जरूर जाऊया. यावेळेस हो फटका दमदार. बॉल थांबत नाही, बेकार. पार खुरपून खुरपून खुरप्या शॉट. हानगा सख्या पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर उठला सुटला चोळीत मळीत पळाला घरी. षटकार. रियान 11 आणि मंगेश दादा स्मृती दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉस साठी यायचं आहे. चला या लगेच टॉस साठी येणं बंधनकारक राहील. बेकार. यो झाडू शॉट, झाडू. घडी मात्र दिसतो गोल गरगरीत आडू माडू, परंतु शॉट खेळतो झाडू. मत जणातच ना पोट जेवून पळतोय हा पोटे आगडी. हा डेंजर काम. आणि या 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 26. मॅच मध्ये चांगली बॅटिंग जनार्दन थोराड ज्याची आपल्याला पाहायला मिळते. यासाठी मित्रांनो म्हटलं जातं की प्रयत्न करा. रियान एंटरप्राइजेस टीमचे कर्णधार. ओहो यावेळेस देखील हो लाजवाब. हे एक काम करा, हे संघ मालकाने याला काय खायला दिला का काय. फक्त आहे ना साधाच करीतो ठुसकन, पण बॉल थांबत नाही. बॉलाचे मगी कोण धावो, त्याची फिल्डिंग जरा अशी भारी, त्याचं नाव खारी, पण कार्यक्रम फिट. बॉल गेला सीमा पार, फाड फाड की 4. बॉल हा पण बॉल दाबणार आउट झाला. इकडं बॉल दाबाय रोया होता, सोपायला तो आहे. पहा इथे जरूर आता संघाची धावसंख्या 30 धावा. आता कॅप्टन काय बावड्या 3 बार सांगला तर कॅप्टन दिला का काय झाला. यावेळेस देखील ओहो काय फटका. जनार्दन थोरात थांबायचं नाव घेत नाहीये. आता बॉलर करीत व्या. रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे, कवन कतील सारे दुःख त्या माऊलीचे. चौकार. पहा बॉलरची अक्कल बंद झाली. अशी बॉलिंग करणं म्हणजे काय माहिती का, 1.5 हात मुळीयत बाहेर येणार आणि त्याला कुयलू लावून आतमध्ये लोटणार. परत काहीच वरता यायचं नाही. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात.
जनार्दन थोरात कुबड्या खैसासारखी बॅटिंग आणि मला वाटतं कुबड्या खैसाचा तिसरा अवतार, त्याची बॅटिंग कमालीची. चला आलेत का कॅप्टन? यस, स्वर्गीय मंगेश दादा स्मृती. ओ यावेळी देखील बेकार शॉट खेळला नाही, सुपला, गडी मात्र झोपला. त्या चेंडूला त्यानं ठोकला. नाव आहे जनार्दन थोरात. तिथे धावा मिळाल्या 4. आज कपडे जर माकून दिला ना सकाळचे बाई धुताना कमी ना बोशाडी. हॅट्रिक झाली. रोहिदास पिंगळे संघ मालक आणि जनार्दन जी चौकार हॅट्रिक कंप्लीट केली त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. बळाच तुम्ही त्याचा खिसा पाडायला लागलं. धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 38 धाबा. आता 5वी बार आहे रियान इंटरप्राइजेस. रियान इंटरप्राइजेसचे कॅप्टन पंच. मला वाटतं एक चेंडू शिल्लक आहे. थांबा का, पहिला चेंडू 9 आहे, त्याच्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर दुसरा चेंडू 2 आल्या, तिसरा चेंडू 4 आल्या, 5व्या चेंडूवरती 4 आल्या, चौथा चेंडू म्हणजे आणि त्याच्यानंतर 4 आल्या. म्हणजे यस, एक चेंडू शिल्लक आहे कारण चौकार हॅट्रिक एक 3 चेंडूची झाली, त्याच्यानंतर 2 आणि एकावरती 6 आल्यात. यावेळेस देखील स्क्वेअर लेग मध्ये हा फटका देखील. नशीब जनाचा लगीन झालाय ना, ते काय सांगायचं आहे. बेकार काम ना. फटकेबाजी जनार्दन थोरात थांबायचं नाव घेत नाहीये. ज्याच्या बॅट मधनं 7 चौकार 1 षटकार विध्वंसक रूप ज्यानं धारण करून पहा. संघ मालकाचा पोट तेवढाच मोठा आणि बॅट्समनचा तेवढाच आहे, पण आवडाच आहे ना. संघ मालक जरासा जास्त वया वजन आलं, जना जागीच आहे डांगरासारखा गोल गरगरीत. 42 धावा आहेत धावफलकावरती. रियान्स 11 टीम. आता मी अनाउन्समेंट करणार आहे, तुम्ही जरी आला माझ्याकडे सांगाल तरी आता करणार आहे. ही 6वी वेळ झाली. कॅप्टनला 6 वेळा अनाउन्समेंट करणं म्हणजे मलाच थोडस वाईट वाटतं, कारण कॉमेंट्री वाल्यांनी त्या सूचना द्या येईल का तो कॉमेंट्री करा येईल, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. यावेळेस देखील ओहो प्रवीण थोडासा लेट स्ट्राइक मिळाली, तिथे चेंडूला मात्र पाठवलाय 6 धाव्यांसाठी. हा षटकार. जो संघ उपस्थित राहणार नाहीये त्याला आयोजकांच्या माध्यमातून ज्या पेनल्टी दिली जाईल ती मात्र घ्यावी लागेल. याची नोंद घ्या. याच्या पुढे आता अनाउन्समेंट केली जाणार नाही. आपल्याला 2 वेळा जास्तीत जास्त अनाउन्समेंट केली जाईल. धावा धावफलकावरती 48 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 48 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. निखिल ह्यावेळी देखील अक्रज लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु जमलं नाही. तिथे हा डॉट बॉल आलाय. आता या सध्याच्या स्थितीला गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. मला वाटतं विनर विनर मधला पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. काय सांगायचं आहे. आता मात्र गडी सुधारला, त्याला काय माहित आहे का, म्हणून सांगता बांधावर लावली भेंडी मेवणे लावली भेंडी बॉलरला फुटली शेंडी. तो देखा बुच्चा. जर त्यानं चांगली गोलंदाजी केली सध्याच्या स्थितीला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र बॉल थांबला नाही, जागा बनवली आणि इथे मात्र डीप फाईन लेग सीमारेषा फाडून चिरून बॉल निघून चालाय 4 धाब्यांसाठी. मिळतील धाबा इथे 4. संघाची धावसंख्या 52 धाबा. अजून 5 धाब्याची गरज आहे. कमाल केली बॉलर आहे. हा का
इथे सध्याच्या स्थितीला एक चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. यावेळेस मला वाटतं स्वर्गीय मंगेशदादा स्मृती या टीमनं 4 षटकामध्ये 67 धावा चेस केल्या होत्या आणि आतापर्यंत तिसऱ्या षटकापर्यंत धावा बनवल्यात 52 धावा. सध्याच्या स्थितीला आपण टीम पाहतोय पिंगळे ब्रदर्स. चांगली कामगिरी. आता चौथं षटक आपल्याला पाहायला मिळेल. यस, आयोजकांचा वेळ वाचवतायत, तुमचं खरं आभार, कारण त्यांना माहिती आहे मॅच लेट चालू झाल्या त्यामुळे काय असाच कार्यक्रम करायला लागेल. पहा लुक ॲट मीचे संघ मालक रमेशजी निर्डे यांचं शुभागमन होतं. या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. आले आल्या चेहऱ्या हसू म्हणजे बेकार कार्यक्रम. अशी स्माइल देखली का आमच्या पोटात गादगुल्या होत्या. कुणाला फटका. ओहो, मला वाटतं चेंडू थांबत नाहीये. पहा ह्यो गणेश फिल्डर हा का ते केसाची स्टाईल माहित आहे तुम्हाला. अशी केसाची स्टाईल म्हणजे 25 रुपयाचा रिचार्ज, फक्त 2 कानफट्या सोलून घेणे, बाकी काय नाही. आणि सामना लेवल झालाय. एका धाब्याची गरज आहे. गोलंदाज तयार होईल. कुणाल या षटकामध्ये मॅच फिनिश होती. जनार्दन थोराड इम्प्रेस करणारी बॅटिंग. 12 चेंडू 41 धाब्यांवरती नाबाद राहिलाय. जनार्दन थोराड संघाचा एक हुकमी एक्का म्हणून त्यानं नेतृत्व दाखवलं आणि तिथे मात्र संघाला विजय संपादन करून दिला गेलाय. थँक्यू. डीचं एकच मिनिट थोडंसं थांबवतोय. वेळ वाचवणं महत्वाचं राहील मला वाटतंय.